तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भात उन्हाचा पारा 45 अंशावर गेला असताना बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सद्गुरू संत एकनाथ महाराज भजनी मंडळाने तयार केलेला भोपळ्याचा कमांडोलू सध्या चर्चेचा विषय ठरलाय। वाळलेल्या दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या कमांडोलू मधून हे मंडळ पक्ष्यांची तहान भागवतंय। एल निनोच्या सावटात निसर्ग संवर्धनाचा हा खामगाव पॅटर्न राज्यासाठी आदर्श ठरत आहे। रखरखत्या उन्हात मुख्या पशुपक्ष्यांची तहान भागवणारी ही अफलातून कल्पना गेल्या कित्येक वर्षांपासून श्री संत सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ राबवित आहे। भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण वाळलेल्या दुधी भोपळ्यातील गर काढून त्याला दोरी बांधून हा नैसर्गिक कमंडलू तयार केला असून मातीच्या माठाप्रमाणेच यातील पाणी दिवसभर थंड राहत असल्याने मुक्या प्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज, खामगाव। नमस्कार सर, मी देविदास शर्मा, सतीफैल खामगाव, श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्ही मागील 2000 मध्ये श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश आहे की भाई मुख में हो राम नाम और राम सेवा हात में, होईल तितकी मुखाने देवाचं नाव घ्यायचं भजनाच्या माध्यमातून आणि जे काही आहे ते आपल्या हाताने चांगली सेवा करायची। आज इतकं वाढतं प्रदूषण, उन्हाची इतकी तीव्रता असल्यामुळे पक्ष्यांचे जे हाल होऊ लागले, तर पक्ष्यांसाठी काहीतरी करावं हा उद्देश समोर ठेवून भजनी मंडळाच्या माध्यमातून आज जे भजनी मंडळाचे तबल्यावर नालवर जे आमचे हात चालतात तेच आमचे हात आज अनाथ पक्ष्यांसाठी नाश झालेले आहे। तर आम्ही पक्ष्यांकरिता दरवर्षी उन्हाळ्या तसं 12 महिने आम्ही उपक्रम राबवत असतो, पण उन्हाळ्यामध्ये खास आम्ही विशेष पक्ष्यांकरिता कमंडलू जलपात्र स्वतः जंगलामध्ये जातो, ते तोडून आणतो। तोडून आणल्यानंतर त्याला वाळवतो, वाळून त्याला कटरच्या माध्यमातून कापून त्याच्यातलं गच काढून स्वच्छ पाण्याने धुवून ते कमंडलू जलपात्र आम्ही पक्ष्यांकरिता तयार करत असतो। आणि हे जलपात्र आम्ही मोफत अनेक लोकांना आजपर्यंत 26 वर्षात जवळजवळ 13,000 जलपात्र आम्ही वाटलेले आहे। या जलपात्राचे भरपूर लोकांना दिलेले आहे आणि भरपूर लोक येऊन घेऊनही चाललेले आहे आणि भरपूर लोकांनी लावलेलेही आहे। पक्षी येतात, पाणी पितात। आम्ही एका कमंडलू मध्ये जल टाकतो आणि एका कमंडलू मध्ये दाना टाकतो। दाना आणि पाणी हा आमचा उपक्रम आहे। सार्वजनिक ठिकाणी लावता असं नाव सांगा।